आता आपण आज पाहणार आहोत सब्जेक्ट अनालिसिस. हा घटक सगळ्यात महत्वाचा तुमचा. हा जर तुम्ही व्यवस्थित केला ना तर तुम्ही यूपीएससी किंवा एमपीएससी नाही तर जगातली कुठली परीक्षा पास करू शकतात. काल आपण जे केला सेल्फ अनालिसिस, त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट अनालिसिस करायचं आहे. म्हणजे कसं, दोन विभाग करायचे आपल्याला परत सेम. एक म्हणजे तुमचं कठीण विषय, दुसरं सोपे विषय. काय करायचं आपण, ग्रुप वाईज करायचं. आधी सर्व जे सोपे विषय वाटतात ते लिहून काढायचे आपण साधारण. त्यानंतर मग कठीण विषय कुठले ते लिहून काढायचे. म्हणजेच काय माहितीये की तुमच्याकडे या विषयाबद्दल ज्ञान आहे आणि कठीण विषय म्हणजेच काय, या विषयाबद्दल तुमच्याकडे ज्ञान नाही, थोडंफार असेल, जास्त नाही. मग आपण काय करायचं माहितीये, आपल्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा आपण कठीण विषयापासूनच करायची. सपोज दिवसात तुम्ही 8 तास देतायत ना, 6 तास तुम्ही कठीण विषयासाठी द्या, 2 तास तुमचं सोप्या विषयासाठी द्या साधारण. अशा पद्धतीने आपण काय करणार मग आज सब्जेक्ट अनालिसिस करणार. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की मला अभ्यास काय करायचा आणि कसा करायचा म्हणून. समजलं आता? चलो स्टार्ट करूया आपण.